नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील 4 डब्यात ठेवा या वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद. अक्षय तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतो, पण ते कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर राहावे म्हणून 19 एप्रिल आधी दिलेले हे 4 उपाय नक्की करून बघा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी यांचा कधी क्षय होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो आणि सोन्याची खरेदी करतो. पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये, यासाठी अक्षय तृतीयेपूर्वी काही अचूक वास्तू उपाय करणे अत्यंत फलदायी ठरते. ते जाणून घ्या. तुमच्या स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात कोणत्या 4 वस्तू ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल. असे मानले जाते की ज्या घराचे अन्नपूर्णा कक्ष म्हणजे स्वयंपाकघर शुद्ध आणि समृद्ध असते, तिथे माता लक्ष्मीचा कायमचा वास असतो. 1 नंबर, गव्हाच्या पिठात 10 रुपयांचे नाणे ठेवावे. गव्हाचे पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. अक्षय तृतीयेपूर्वी तुमच्या पिठाच्या डब्यात 10 रुपयांचे एक स्वच्छ नाणे ठेवा. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पिठात नाणे ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येते आणि आर्थिक ओघ वाढतो. 2 नंबर, मिठात 5 लवंगा ठेवा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मिठाच्या बरणीत 5 लवंगा टाकून ठेवा. लवंग आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. 3 नंबर, साखरेत दालचिनीचे तुकडे ठेवा. साखर ही गोडव्याचे प्रतीक आहे, तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचे. साखरेच्या डब्यात दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. 4 नंबर, तांदळात हळकुंड ठेवावे. तांदूळ म्हणजेच अक्षता हे मांगल्याचे प्रतीक आहेत, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तांदळाच्या डब्यात एक अख्खे हळकुंड ठेवा. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहते आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेला आवाहन करा. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान उरकून लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करावी आणि हे सांगितल्याप्रमाणे हे उपाय करावेत. मनोभावे प्रार्थना करावी. हे लक्ष्मी माते, आमच्या घरातील धन आणि धान्य अक्षय ठेव आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला पूजा झाली की दुसऱ्या दिवशी या 4ही वस्तू वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात. धन्यवाद.